नाशिकच्या कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। सहानुभूतीला हत्यार बनवून 20 ते 22 वर्षांच्या तरुणींना आपल्या जाळ्यात कसं ओढण्यात आलं होतं, मेकअप असो किंवा आवडीचा पेहराव, तरुणींना सवयी बदलण्यासाठी कसं भाग पाडण्यात आलं आणि विशेष म्हणजे या सगळ्यांचा भंडाफोड करण्यासाठी नाशिक पोलिसांच्या महिला ब्रिगेडने कोणती कामगिरी बजावली, बघूया एबीपी माझाच्या प्रतिनिधींचा हा स्पेशल रिपोर्ट। वर्षभरापासून तिनं लिपस्टिक वापरणंही सोडून दिलं होतं। हिंदू असून सलग 2 वर्ष तिने रोजे पाळले। ना महिनाभर तिने पाणी घेतलं ना अन्नाचा कल। कॅन्टीनमध्ये जेवताना ती हिंदू मैत्रिणींसोबत बसणं टाळू लागली। मैत्रिणींनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण मैत्रिणीच्या सल्ल्यापेक्षा टीम लीडरच्या उपदेशाचा तिच्यावरती जास्त प्रभाव दिसू लागला होता। तिच्या कपड्यांच्या चॉईस मध्ये देखील बदल दिसू लागले। अनेकदा ती मुस्लिम पेहरावात दिसू लागली। ही कहाणी आहे कॉर्पोरेट जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या नाशिक मधल्या कंपनीतल्या तरुणीची। तिनं मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून कंपनीतल्या टीम लीडर्सनं नेमकं कोणतं षडयंत्र रचलं होतं याचा आता पर्दाफाश झालाय। नाशिक पोलिसांच्या चौकशी दरम्यान कॉर्पोरेट जिहाद मधल्या आरोपींची कार्यपद्धती समोर आली आहे। तरुणींचा विश्वास संपादन करण्यासाठी या टोळीनं सहानुभूतीला आपलं हत्यार बनवलं होतं। 20 ते 22 वर्षांच्या वयोगटातील तरुणी या टोळीच्या निशाणावर होत्या। नोकरी देताना तरुणींच्या मनासारखा पगार देऊन त्यांचा विश्वास संपादन केला जायचा। मग टीम लीडर सभ्य वर्तनाच्या जोरावर तरुणींशी जवळीक साधायचे। कंपनीत कामाचा ताण वाढल्यानंतर तरुणींना खासगीत मदत केली जायची। एकदा का तरुणीचा विश्वास संपादन केला की मग टीम लीडर्स धर्मांतरासाठी गळ घालायचे। देवाकडे पूजा करून पगार वाढत नाही, मात्र नमाज पठण केल्याने पगार वाढतो हे अधोरेखित करण्यासाठी या टोळीनं वेगळीच शक्कल लढवली होती। आरोपींच्या आग्रहाखातर ज्या तरुणी नमाज पढायच्या त्यांचा पगार काही रुपयांनी वाढवला जायचा। पगार वाढल्यानंतर तरुणींनी आंधळेपणानं टीम लीडर्सवर आणि काही अंशी मुस्लिम चालीरीतींवर विश्वास ठेवायला सुरुवात केली। अशा पद्धतीनं पूर्णपणे जाळ्यात अडकलेल्या तरुणींचं आरोपींनी लैंगिक शोषण सुरू केलं। टार्गेट पूर्ण न करू शकलेल्या तरुणींना फ्लॅटवर किंवा अज्ञात स्थळी बोलवून त्यांचा गैरफायदा घेतला जायचा। आरोपींनी काही तरुणींना गोमांस खायला दिल्याची माहिती देखील समोर येते। त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशा सुरू आहेत आणि म्हणजे मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं। म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पना करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने हा धक्कादायक प्रकार सुरू होता तो प्रकार उजेडात आणण्यासाठी एका तरुणीनं धाडस दाखवलं आणि तिने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी थेट संपर्क साधला आणि संपूर्ण या कॉर्पोरेट जिहाद बद्दल सविस्तर अशी माहिती दिली। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवलं होतं तसंच प्रसंगावधान या प्रकरणात देखील नाशिक पोलिसांनी दाखवल्याचं पाहायला मिळालं आणि ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी केली आहे। महिलांशी संबंधित प्रकरण असल्यानं तपासाची जबाबदारी सर्वस्वी महिला पोलिसांवर सोपवण्यात आली। वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह 7 जणांचं पथक नेमण्यात आलं। वेगवेगळ्या कामानिमित्त महिला पोलीस साध्या वेशात कंपनीत वावरू लागल्या। कुणाला संशय येऊ नये म्हणून प्रत्येक महिला पोलीस वेगवेगळ्या वेळेला कंपनीत जात होत्या। काही टीम लीडर्स कडून महिलांचं लैंगिक शोषण होत असल्याची खातरजमा झाल्यानंतर कारवाई केली। ठोस पुरावे मिळावेत म्हणून 40 पेक्षा जास्त सीसीटीव्हीचं फुटेज तपासण्यात आलं। संबंधित कंपनीची HR अश्विनी चैनानीला देखील SITनं अटक केली आहे। दरम्यान इतर कंपन्यांमध्ये देखील हे रॅकेट कार्यरत होतं का अशी शंका मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केली आहे। निश्चित याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल। कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचं आमिष दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळे रॅकेट आहे। ती इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा
खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे. का मला वाटतं हे सगळं रॅकेट आहे. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपींची कार्यपद्धती ऐकून कुणाचाही मेंदू स्तिमित होईल. मात्र कॉर्पोरेट जिहादला आरोपींनीच जन्माला घातलं की त्यांचा आणखी कुणी मोठा आकाय, याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.